राहुल नार्वेकर यांनी अधिकारांचा त्यांच्याकडनं गैरवापर होतोय असा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलाय। नार्वेकरांकडून विरोधी उमेदवारांना धमकावलं जात असून निवडणूक आयोगानं त्यांना निलंबित करावं अशी मागणीही त्यांनी केली आहे। मुंबई महापालिकेसाठीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर निशाणा साधलेला आहे। राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो। सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत। एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय, त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय। माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे। कारण अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात, ते जनतेचं जे काही न्यायासन आहे विधिमंडळ त्याचे अध्यक्ष असतात आणि तिकडे निष्पक्षपातीपणाने कारभार करण्याची जबाबदारी त्यांची असते। अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असा एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे। त्याला छेद देणारं उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। भरायला जाऊ शकतात ते नियमाने योग्य असतं। ते झाल्यानंतर त्या ठिकाणी एका माजी खासदार आणि माजी खासदाराच्या सिक्युरिटीने त्यांना घेरलं, त्यांना जाब विचारला, त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यातून राहुल नार्वेकरांनी त्यांना जे काही उत्तर द्यायचं होतं ते उत्तर दिलं आणि त्यामुळे इलेक्शनची नॉमिनेशनची प्रोसेस चालू असताना रिटर्निंग ऑफिसरच्या समोर अशा प्रकारे एका आमदाराला विधानसभेच्या अध्यक्षाला घेरणं, त्यांना धमकी देणं, स्वतःचे सिक्युरिटी एजन्सी सिक्युरिटी गार्ड्स लावून त्यांना घेरणं, ही मला असं वाटतं की हा एक क्राईम आहे आणि अशामुळे त्या ठिकाणी उपस्थित जी व्यक्ती होती त्याच्यावरती CCTV फुटेजेस काढून त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी मी या पत्रकार परिषदेद्वारे करतो।